फोटो पण काय झाडाच्या नावानं खूप मोठं काम आहे ते आपल्याला त्यांचं स्वागत करायचं. तुमचंही खूप मोठं काम. तुमचं काम खूप मोठं आहे. पाटलांना पण करायला पाहिजे. किती सुंदर हे झालंय. श्रावणी असं उधर भी डाल के मुझे खाली आलं तुम्ही नाव बघितलं. Skipping some steps, yeah. Okay. नमस्कार, मी वैष्णवी नाईक पाटील. आज आमच्याकडे टेरेस गार्डन होतं आहे आणि हे टेरेस गार्डन हिरवं स्वप्न मुंबई ठाणे इथून आमचे सगळी टीम मेंबर्स आलेले आहेत. स्वप्न हे हिरवं करण्याचं पाहणं ही खूप मोठी भावनिक अटॅचमेंट आहे आणि मेट्रो सिटीमध्ये सुद्धा कुठली कारणं न सांगता काय करू शकतो आणि कशा पद्धतीनं आपलं अंगण आपला परिसर हिरवागार करू शकतो याचं हे आदर्श उदाहरण हिरवं स्वप्न टीमनं सगळ्यांना घालून दिलेलं आहे. आज माझ्या टेरेसवरती फळांची फुलांची बाग करण्यासाठी सर्व टीम रोपं मुंबईवरून घेऊन आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते काय काय इथे चालू आहे. माती विरहित टेरेस गार्डन चालू आहे. पालापाचोळा पूर्ण वापरलेला आहे. इथे आंबा वगैरे सगळी लिंबू ग्राफ्टेड झाडं लावत आहेत. किरणदादा, अनिल बाबा, अंजलीताई, नीताताई, विकासदादा, प्रभाताई सर्व टीम आलेले आहे आणि एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं सगळं काम चालू आहे. टेरेसला ओझं होऊ नये मातीचं आणि मातीही जास्त लागू नये यासाठी पूर्ण पालापाचोळा आम्ही इथं वापरलेला आहे. या पालापाचोळ्यासाठी मदत आम्हाला घोडके सर, तानाजी दादा यांनी केलेली आहे. टाटा मोटर्समधील स्नेहल, शुभांगी यांनी केलेली आहे आणि सर्व रोपे हिरवं स्वप्नाने घेऊन आलेले आहेत आणि आज आमच्या अंगणामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि यांचा सगळ्यांचा हा उत्साह खूप मोठा आहे. स्वप्न ही फक्त आपल्या स्वतःसाठी नाही, स्वप्न ही निसर्गासाठी, ती स्वप्न सत्यात उतरण्याचंही काम करतायत अशी ही टीम. मेट्रो सिटीमध्ये विविध आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी फळबागा बनवून देणे, जिथे जागा प्रोटेक्टिव्ह आहे अशा ठिकाणी लाखोंहून अधिक झाडं या टीमनं लावलेलं आहे आणि आज सकाळी बरोबर 10 वाजता पुण्यात आलेले आहेत. असे सगळे ध्येयवेडे निसर्गप्रेमी आमच्या परिवाराचा भाग होताना, त्यांच्या परिवाराचा भाग होताना नेहमीच आनंद आहे. नमस्कार, आज आमच्याकडे हिरवं स्वप्न टीम मुंबईवरून आलेली आहे आणि खूप सुंदर माती विहिरीत फळबाग आणि बटरफ्लाय गार्डन आमच्या टेरेसवरती झालं आहे. हे टीम म्हणजे माझा परिवार आहे, माझं माहेर आहे आणि हे सगळे वडीलधारे नेहमीच मला आशीर्वाद देतात. आज प्रभाताई, अनिल बाबा, किरणदादा, नीताताई, अंजलीताई आणि विकासदादा सगळेजण आले. मुंबईवरनं रोपं आणलेली आहेत आणि मेट्रो सिटीतून इथून
राजधानीतून जर आपल्याकडे रोपं येते ह्यासारखं भाग्य नाही. आणि खूप सुंदर आज अवघ्या 3 तासामध्ये हे प्लांटेशन इथलं झालेलं आहे. आणि पुन्हा पुनर्निर्मित आपण माती निर्माण करू शकत नाही, मात्र माती विरहित बाग निर्माण करू शकतो. हे आदर्श उदाहरण. आणि शहरामध्ये काय काय कमी जागेमध्ये कसं आपण हिरवं परिसर करू शकतो, ते हिरवं स्वप्न संस्था ही जे काम करते ते स्वप्न नाही तर सत्यात साकारून एक आदर्श उदाहरण सर्वांना देतात. आणि खूप सगळेजण तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमचं मार्गदर्शन अजून आम्हाला लाभावेत आहे. लोकांनी काय काय करावं ह्या माध्यमातून सांगावं, कारण तुमचं आतापर्यंत लाखो झाडं सर्वत्र लावून झालेले, प्रेरणा देऊन झालेली आहे. आणि तुमची प्रेरणा घेऊन आम्हीही काम करतो. आज मलाही शिकायला मिळालं की पाला आणायचा आहे, असं घालायचं आहे आणि त्याच्यापासून इतकं सुंदर हे होऊ शकतं, ह्याचं मलाही आज शिकायला तुमच्या सगळ्यांकडून मिळालं. तर तुम्ही मार्गदर्शन करावं अजूनही आम्हाला, अशी विनंती करते. नक्की नक्की करू. किती 82 पॉट्स आपण हा. केलो आणि ते रिसायकल पेंट डब्बामध्ये हां ते आपण बनवलं. त्याच्यामध्ये प्लास्टिकचा पण संदेश जातो, रियूज रिसायकल. तर त्याच्यामध्ये हे रियूज मटेरियल. शहरात आणि हे जाळतात पालोपाचोला. तर आपण एक मेसेज दिले, सगळं पुण्यामध्ये जिकडे जिकडे पालोपाचोला खूप जमा होते फेकू नका, असं वापरा झाडासाठी. आम्ही 15 वर्षापासून हे वापरतोय आणि भरपूर फूल आणि फल येते त्याच्यामध्ये, काही त्याचं म्हणजे हे नाही, संकोच नाही. आणि कोणाला सांगायचं सांगा. थँक्यू Thank you for this opportunity. आणि पूर्ण पिंपरी चिंचवड सगळं लोक असं करू दे. तुमचा व्हिडिओ बघून तुमचा video हां, बघून बघून सगळे. अजून हे पाणी बंद करू. आणि हे आता हे असं आहे. माती आणू नका. हां. ते माती आपलं स्वतःचं बनवा. यातून मी असं म्हणेन की सोन्याची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, खूप ग्रेट आहे असं सगळे म्हणतात. मात्र सोन्यासारखा हा पाला आहे. माती निर्माण Correct. हजारो वर्ष माती हो, निर्माण काळं सोनं. व्हायला काळं लागते. सोनं बोलतो. आणि याला मी तर म्हणे पिवळं सोनं. हां, पिवळं सोनं. कारण हे सोन्याची इन्व्हेस्टमेंट झाली, आता याला फळं फुलं येतील तेव्हा ते आपल्याला मिळणारं आउटपुट आहे. तर हे खरंच हे गोल्ड कशात आहे निसर्गाचं, तर ह्या पाल्या पाचोळ्यात आहे. ते राखून ठेवूया. आणि रस्त्यावरती फेकला जाणारा झाडांचा पडणारा पाना पुन्हा मातीत निर्माण होण्यासाठी पुन्हा वापरूया, हाचा मी संदेश. खत पण आपण विकत आणतो. ते खत आणि माती विकत दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये होऊन जाईल. खत पण घ्यायचं गरज नाही. सगळ्यांच्या मनापासून आभार. तुमचेही आभार. असंही आभार. आम्हाला हे तुम्ही मोठं कार्य करताय आणि तुमच्या बरोबर आम्ही इथे जोडलं गेले, आम्हाला तुमचंही छान खूप मोठं वाटलं. काम आहे. आपण आपल्या ठिकाणी काम करतो करत